गणेश चतुर्थी विशेष पान मोदकांसाठी लागणारे साहित्य: 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट, 3 चमचे दूध, 1 चमचा साजूक तूप, पाव कप खस सिरप, गुलकंद, टूटी फ्रुटी, 1 चमचा भाजलेली बडीशोप, वेलची पूड. सुकं खोबरं भाजून घेत यात दूध आणि तूप आणि खस सिरप यात घालायचं आणि हे मिश्रण मिसळून घ्यायचं. आता गुलकंदात सुकं खोबरं, टूटी फ्रुटी, बडीशोप आणि वेलची पूड घालत हे मिश्रण मिसळून घ्यायचं आणि याचे मोदक करायचे. झाले आपले गणेश चतुर्थी विशेष पान मोदक तयार. तर 1 कप डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ओल्या नारळाचा चव घेतला तरी चालेल, किंवा मग सुकं खोबरं असतं त्याचा काळा पोर्शन काढून ते मिक्सरला फिरवून तेही घेऊ शकता. यामध्ये आपण घालतोय 3 चमचे दूध आणि 1 चमचाभर साजूक तूप आणि पाव कप खस सिरप इथे मी घेतलंय. आहे माझ्याकडे म्हणून घेतलंय. खस सिरप तुम्हाला नसेल वापरायचं तर इथे तुम्ही पान येतात ना, खायचे पान घ्यायचे, त्याची देठं काढून घ्यायची, पानाचे तुकडे करायचे, मिक्सरच्या भांड्यात दूध आणि पान घालून साधारण 8 ते 10 पान तरी लागतील, त्याची पेस्ट यामध्ये घालू शकता आणि साखर. पान फिरवताना त्यामध्ये साखर आहे. आता 5 मिनिट झालंय. हे मिश्रण मस्त झालेलं आहे. आता गॅस बंद करूया. पान मोदक आहे त्यामध्ये स्टफिंग गेलं पाहिजे, तर इथे माझ्याकडे गुलकंद आहे. तर हा ऑलरेडी या गुलकंदामध्ये ना ड्रायफ्रूट ऑलरेडी मिक्स्ड आहे, तसाच मला तो मिळाला बाजारामध्ये. यामध्ये आपण घालतोय 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट, टूटी फ्रुटी, भाजलेली बडीशेप, वेलची पूड आणि हे मिसळून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. परफेक्ट पानामध्ये जो मसाला असतो ना गोड पाना, तसा हा होतो चवी. तर आपण मोदक करूयात. हे आता मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे. स्टफिंगही तयार आहे. साचा घ्यायचा मोदकांचा, बाजारामध्ये मिळतो आरामशीर, नाहीतर मग लाडू वळू शकता आणि त्याला मग वर्ण शेप द्यायचा मोदकचा. त्यामध्ये आपल्याला घालायचं स्टफिंग. सो इथे थोडंसं असं हे करायचं क्रंच, आणि हे जे आपण पान मिक्सरचं केलेलं आहे स्टफिंग, हे दोन्ही बाजूला असं थोडं थोडं घालून घ्यायचं. खालच्या बाजूला थोडंसं सारण जास्त ठेवायचं आणि सील. मस्त, किती सुंदर दिसतोय मोदक, तुम्ही बघू शकाल. अजून एक बनवून दाखवते. थोडं थोडं मिश्रण दोन्ही बाजूला, खालच्या बाजूला जास्त ठेवायचं, म्हणजे मग ते स्टफिंग बाहेर नाही येत. थोडं थोडं स्टफिंग भरून घ्यायचं. परफेक्ट. आणि क्लोज. खाली थोडंसं दाबून घ्यायचं. एक्सेस हे जे आहे हेही काढून घ्यायचं. जास्तीचं मिश्रण उघडायचं आणि येस, दुसराही आपला मोदक तयार आहे.